अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. ओंकार स्वरूपा तूची सर्वा मूळ, व्यापोनी सकळ राहिलासी. सर्व सर्वातीत तूची सर्वात्मक, विषय तू एक वेदा लागी. नेती नेती ऐसे बोलती ते वेद, स्वरूप अगाध तुझे देवा. जाणावया जोगा आपणा आपण, म्हणून या मौन वेदासीही. आत्मरूपा देवा तूची गणाधीश, बुद्धीचा प्रकाश सकलांच्या. आता ऐका ऐसे म्हणे श्रोतयास, निवृत्तीचा दास ज्ञानदेव. पूर्ण शब्द ब्रह्म गणेशाची मूर्ती, सजलीसे किती मनोरम. वर्णरूप शोभे शरीर निर्मळ, सौंदर्य सोज्वळ खुले तेथे. कैसी रसपूर्ण देहाची ठेवण, प्रकटली खाण लावण्याची. वेगळाल्या स्मृती तेची अवयव, सौंदर्याची ठेव अर्थशोभा. 18 पुराणे शोभती साचार, जणू अलंकार रत्नमय. वेचोनिया नाना प्रमेयांचे मणी, पद्याचे कोंदणी बैसविले. सहज सुंदर शब्दांची रचना, वस्त्रतेची जाणा रंगदार. साहित्याचा धागा नाजूक अत्यंत, दिसे ओतप्रोत झळाळत. काव्य नाटकेती जणू घागऱ्याचं, ऐसे वाटे साच निर्धारिता. आणि अर्थध्वनी करी ऋणझुण, हालता चरण गणेशाचे. नाना प्रमेयांची चातुर्ये गुंफण, करोनी पैंजण घडिलासे. योग्य पदे हीच तेथ रत्ने भली, जरी विलोकिली सूक्ष्मदृष्टी. व्यासादिक कवी श्रेष्ठांची जी मती, तोची शेलाकटी शोभतसे. नितांत निर्मळ तयाचे पदर, झळकती सुंदर अग्रभागी. 6 शास्त्रे तीच भुजांची आकृती, वेगळाले देती अभिप्राय. म्हणून या हाती आयुधेही भिन्न, दाखवाया खूण आपुलाली. तर्क तो परश, न्याय तो अंकुश, मोदक सुरस वेदांताचा. बौद्ध वार्तिकांचे जे का बौद्ध मत, तोची छिन्न दंत योगा हाती. मग सांख्यमत तोची पद्महस्त, स्वभावे जो देत वरदान. धर्मसूत्रे जी का धर्मसिद्धीप्रद, तोची येथे सिद्ध अभयहस्त. निर्मळ विवेक सरळ ती सोंड, जेथे महानंद स्वसुखाचा. संवाद तो दंत दुजा शोभे संगे, समत्वाच्या योगे शुभ्रवर्ण. ज्ञानरूप भले पहा सूक्ष्म डोळे, शोभती आगळे विघ्नेशाचे. दोनही मीमांसा तेची दोन्ही कान, ऐसे माझे मन सांगे मज. गंडस्थलातून स्वभावे सतत, बोधमदामृत पाझरे जे. तेथे मुनिजन होवोनी भ्रमर, जाहले अमर सेविता ते. मते द्वैताद्वैत पावती ऐक्याते, तुल्यबले तेथे गंडस्थळी. नाना तत्वार्थांची सतेज पोवळी, कैसी विराजली गजाननी. दशोपनिषदे पुष्पे सुगंधित, नित्य उधळीत ज्ञानरेणू. सहज सुंदर मनोरम अति, शोभती मुकुटी पहा कैसी. अकार पाऊले उकार उदर, दिसे मनोहर विशालत्वे. मकार तो महा मंडलासारिखा, आकार आलेखा मस्तकाचा. अ उ म हे तिन्ही होता एकवट, ओंकार प्रकट दिसू लागे. गुरुकृपे आदी बीज ते वंदिले, जेथ सामावले शब्द ब्रह्म. आता वंदितसे देवी शारदेस, जिचा वागविलास नित्य नवा.
चातुर्य वागर्थ कलेची स्वामिनी विश्वास मोहिनी घालिते जी. भवार्णवी जेणे तारी येले मज तो श्री गुरुराज हृदयी माझ्या. म्हणून या प्रेम वाटतसे फार मज सारासार विचाराचे. पायाळूच्या डोळा घालिता अंजन पाहू शके धन भूमिगत. किंवा चिंतामणी होता हस्तगत सर्व मनोरथ सदा पूर्ण. ज्ञानदेव म्हणे तैसा पूर्ण काम झालो घेता नाम निवृत्तीचे. म्हणून या भावे गुरुनाम घ्यावे कृतकृत्य व्हावे जाणत्याने. वृक्षाची या मुळी घालिता उदक देखा शाखादिक संतोषती. किंवा भावे होता सागरी सुस्नात जैसी घडतात सर्व तीर्थे. अमृताची गोडी चाखिली जयाने सेविले तयाने सर्व रस. तैसा भक्तिभावे मिया वारंवार केला नमस्कार श्री गुरुसी. इच्छावे जे मने ते ते यथारुची पुरविता तोची. म्हणून या आता सावधान ऐका श्रोतेजन कथा जी गहन भारताची. विवेक वृक्षांचे अपूर्व उद्यान कौतुकांची खाण सकल ही. सर्व सुखांचे जी असे जन्मस्थान की महानिधान प्रमेयांचे. नऊ ही रसांचा परिपूर्ण देखा सुधा सिंधू जी का रसाळत्वे. सर्व विद्यांचे जी असे मूळ स्थान मोक्षाचे निधान प्रकटले. किंवा जी का सर्व शास्त्रासी आधार धर्माचे माहेर सकलही. शारदेच्या शोभा रत्नांचे भांडार नातरी जिव्हार सज्जनांचे. किंवा महाबुद्धी माझी व्यासांची या देखा स्फुरोनिया सरस्वती. त्रिलोका माझारी जाहली प्रकट ऐशा सर्वश्रेष्ठ कथारूपे. काव्यराज नाव म्हणून या ग्रंथा रसाळता येथोनीच. पावली शब्दश्री येथे सतशास्त्रता वाढली मृदुता महाबोधी. चातुर्यते येथे शहाणे जाहले प्रमेय नटले गोडपणे. सुखाचे सौभाग्य पोसले ह्या ठाई थोरपणा येई उचितासी. येथे माधुरीसी आली मधुरता तेवी सुरेखता शृंगारासी. कलेसी कौशल्य प्राप्त झाले भले पुण्या तेज आले आगळेची. जन्मे जयाचे म्हणून निःशेष हारपले दोष अनायासे. पाहता क्षणिक रंगासी आगळे तेज ते चढले सुरंगाचे. तेवी येथोनीच थोर भलेपणा लाधलासे जाणा सद्गुणासी. उजळे त्रैलोक्य सूर्यप्रकाशात व्यासमती व्याप्त विश्व तैसे. चोखाळूनी भूमी पेरियले बीज विस्तारे सहज जैशारीती. यथारुची तैसे स्वभावे सर्वार्थ झाले प्रफुल्लित भारती ह्या. किंवा नगरात रहावया जावे मग सभ्य व्हावे जियापरी. तैसे व्यासोक्तीचे तेज प्रकटले तेणे उजळले सर्व काही. तारुण्यी बहर दिसे आगळाच स्त्रिया अंगीसाच सौंदर्याचा. नातरी वसंती प्रकटते ठेव उद्यानी अपूर्व वनश्रीची. नाना अलंकारी नटोनी सुवर्ण दावी बरवेपण आगळेची. तैसे व्यासोक्तीने होता अलंकृत होय शोभा प्राप्त कोणातेही. म्हणून या वाटे इतिहासे काय घेतला आश्रय भारताचा. प्रतिष्ठा संपूर्ण लाभावी म्हणून अंगी लीनपण धरोनिया. 18 पुराणे आख्यानांचे द्वारा येथे आली घरा भारताच्या. देखा जे जे महाभारती नाढळे शोधिता न मिळे त्रैलोक्यते. म्हणून या ऐसे बोलती यथार्थ असे व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. ऐका परमार्था जी का जन्मस्थान सर्वारसी पूर्ण जगा माझी. ऐसी सर्वोत्तम शुद्ध अनुपम जी का मोक्षधाम अद्वितीय. वैशंपायन तो मुनी तीच कथा सांगे नृपनाथा जनमे जया.
जो का भारताचा सुगंध पराग विख्यात प्रसंग गीता नामे. यादवांचा राणा प्रभू कृष्णनाथ संवादला जेथ अर्जुनाशी. व्यासे मंथोनिया वेदांचा सागर काढिले अपार नवनीत. ज्ञानाग्नीच्या योगे कढविता विवेके पावे परिपाके साजूकता. इच्छिती विरक्त भोगिती जे संत ज्ञाते रमती जेथ सोहम भावे. करावे श्रवण जे का भक्तजनी जे का त्रिभुवनी आदिवंद्य. बोलले ते थोर भारताचे सार प्रसंगानुसार भीष्मपर्वी. वाखाणिती जास शिव ब्रह्मदेव भगवद्गीता नाव सुविख्यात. सेविती जे नित्य सनकादिक मुनी विनम्र होवोनी अत्यादरे. शरद ऋतू माझी चंद्रकलेतील कण जे कोमल अमृताचे. करोनिया मन मृदुल आपुले चकोराची पिले वेचिती ते. तैसीच ही अति हळुवारपणे कथा श्रोतृजने अनुभवावी. मुखपणे येथे करावा संवाद घ्यावा रसास्वाद अतींद्रिय. बोलाची या आधी प्रमेयाची खूण घ्यावी आकळून यथार्थत्वे. घेवोनी पराग भृंग जैसे जाती परी ते नेणती पद्मदळे. त्याच परी व्हावी येथे कुशलता प्रेमे हा सेविता गीता ग्रंथ. चंद्रोदयी त्यासी देई आलिंगन स्वस्थानी राहोन कुमुदिनी. कैशापरी घ्यावा प्रीतीचा संभोग जाणे सांगोपांग तीच एक. तैसा तोची जाणे तत्वता गीतार्थ गंभीर प्रशांत चित्त ज्याचे. अहो ग्रंथाचे ह्या करावे श्रवण पंक्तीसी बैसोन पार्थाची या. ऐशा योग्यतेचे तुम्ही संतजन द्यावे अवधान कृपाबुद्धी. तुमचे हृदय सखोल म्हणोनी पायी विनवणी सलगीचीही. ऐकोनिया जैसा बालकाचा बोल प्रेमे येई डोल माय बापा. तैसा तुम्ही माते आपुला लेखिला अंगीकार केला संतजनी. म्हणोनी जे उणे सहाल ते सुखे कासया हे मुखे विनवावे. परी आगळीक आणिक ती येथ पाहे मी गीतार्थ कवळाया. ऐका प्रभो तुम्हा संत श्रोतेजना करीतो प्रार्थना ह्याची लागी. हे तो अनावर न झाला विचार वायाची हा धीर केला येथे. नाही तरी देखा प्रकाशता सूर्य काजव्याची काय शोभा तेथे. किंवा चोचीनेच अब्धी आटवाया प्रवर्तली वाया टिटवी जैसी. नेणता मी तैसा असोनी सर्वथा सांगाया गीतार्था सिद्ध झालो. ऐका आकाशाते कवळू पहावे तरी मोठे व्हावे त्याहूनही. म्हणून हे माझ्या योग्यते बाहेर आघवे साचार पाहू जाता. अहो गीतार्थाचे काय थोरपण स्वये विवरून दावी शंभू. जेथ ती भवानी पावोनी आश्चर्य विचारिता काय बोले तिज. देवी तुझे रूप नाकळे गे जैसे नित्य नवे तैसे गीता तत्व. योगनिद्रे माझी जयाचा की घोर वेदार्थ सागर रूप झाला. तोची सर्वेश्वर बोलिला प्रत्यक्ष तत्व हे अलक्ष अर्जुनाशी. ऐसे जे गहन वेदा जेथे मौन तेथे मी अजाण काय बोलू. अपार हे सार कैसे आकळावे कोणे धवळावे भानू तेज. धवळावे म्हणजे उजाळा द्यावा. मशकाने कैसा आकाशाचा प्रांत धरावा मुठीत सांगा बरे. परिमज येथे आधार तो एक म्हणोनी निशंक बोलितसे. ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा निवृत्ती तो देखा गुरु राव. एरवी मी एक अज्ञान बालक झाला अविवेक जरी येथे. तरी संत कृपा दीपक सोज्वळ तेणेची सबळ केलो आता. अहो लोहाचेही होतसे सुवर्ण सामर्थ्य ते पूर्ण परिसाचे. किंवा मृतातेही लाभे सजीवता तयामुखी जाता अमृत ते. जरी का वाग्देवी
सरस्वती भेटे तरी वाचा फुटे मुक्यातेही. वस्तू सामर्थ्याचे बळ हे केवळ, नसे हो नवल येथे काही. जया ते लाभली कामधेनू माता, सर्व काही हाता येई त्याच्या. तैसा श्री समर्थ म्हणून हा ग्रंथ, रचावया हात घातला मी. तरी श्रोतेजन येथे जे जे न्यून, ते ते घ्यावे पूर्ण करोनिया. आणि जे अधिक घ्यावे ते मानोनी, ऐसी विनवणी माझी तुम्हा. बाहुली ती नाचे जैसी सूत्राधीन, तैसा मी बोलेन बोलविल्या. द्यावे अवधान अहो संतजन, व्हावे कृपापूर्ण मजवरी. साधूंचा अंकित निरोप्या मी दूत, मज ते नटवोत निजेच्छेने. होवोनी प्रसन्न तव गुरुदेव, म्हणती प्रस्ताव पुरे आता. हे तो सर्व काही आम्हालागी ठावे, न लगे बोलावे ज्ञानदेवा. आम्ही तुझ लागी दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करी त्वरे. श्री गुरु वचन ऐकोनी सादर, आनंद निर्भर होवोनिया. म्हणे श्रोतयास निवृत्तीचा दास, ऐका सावकाश कथा भाग. पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी, मोहित होवोनी पुत्रप्रेमे. म्हणे सांगे मज जे का धर्मालय, तेथे झाले काय कुरुक्षेत्री. जेथे ते पांडव आणि माझे पुत्र, मिळाले एकत्र युद्धालागी. एवढ्या वेळात परस्परे त्यांनी, काय केले झणी सांगे मज. तिये वेळी काय संजय तो बोले, सैन्य उफाळले पांडवांचे. कल्पांताच्या वेळी कृतांताचे मुख, पसरावे देख जैशा रीती. तैसे ते घनदाट उठे एक वाट, जणू काळकूट उसळले. किंवा वडवाग्नी पेटे अकस्मात, भेटे महावात तोची त्यासी. मग त्याच्या ज्वाला शोषोनी सागरा, झोंबाव्या अंबरा जैशा रीती. तैसा दळभार पाहता दुर्धर, भासला भेसूर तिये काळी. ठाकता सामोरा हत्तींचा मेळावा, जैसा उपेक्षावा सिंहराजे. तैसा नानाव्यूही कौशल्ये रचिला, तुच्छ तो लेखिला दुर्योधने. राजा दुर्योधन मग द्रोणापासी, येवोनी तयासी काय बोले. म्हणे देखिले का कैसे उभारले, सैन्य उसळले पांडवांचे. वाटे गिरिदुर्ग जणू ते चालते, रचिले भोवते नानाव्यूह. राजा द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न, ज्यासी विद्या दान केले तुम्ही. तुमचा जो तज्ञ शिष्य असामान्य, तेणेची हे सैन्य उभारिले. तैसेची विशेष शस्त्रास्त्री प्रवीण, वीर जे निपुण क्षात्रधर्मी. सामर्थ्य योग्यता तेवी पराक्रम, भीमार्जुनासम असे ज्यांचा. तयांचीही नावे कौतुके साचार, प्रसंगानुसार सांगतो मी. महायोद्धा येथे सात्यकी विराट, महारथी श्रेष्ठ द्रुपदही. शूर चकितान आणि काशी राजा, वीर उत्तमौजा धृष्टकेतू. शैब्य राजा तैसा युधामन्यू पाहे, येथे आला आहे कुंतीभोज. पुरुजितादिक सकळ हे राजे, देखा हा विराजे अभिमन्यू. जो प्रति अर्जुन सुभद्रेचा प्राण, द्रौपदी नंदन आणिकही. ऐसे हे सकळ महारथी वीर, असंख्य अपार आले येथे. आता आमुचिया सैन्याचे नायक, प्रख्यात सैनिक भूमंडळी. प्रसंगे तयांचे करीतो वर्णन, कळावे म्हणून तुम्हा लागी. सांगतो त्यातील मुख्य 5-7, तुम्ही आधी जात नामवंत. तेजोनिधी जणू प्रतापाचा सूर्य, देखा भीष्माचार्य गंगापुत्र. रिपू मतंगजा जो का पंचानन, शौर्यशाली कर्ण तो हा येथे. एकला ह्यातील विश्वही निर्मिल, किंवा संहारील मनोमात्रे. थोर धनुर्धर येथे कृपाचार्य, पुरेना हा काय एकलाची. विकर्ण हा वीर येथे अलीकडे, देखा पलीकडे अश्वत्थामा. ज्याचे सदा वाटे काळातेही भय, तेवी समितिंजय सौमदत्ती.
बहु आणि कही वीर जे सकळ, नेणे ज्यांचे बळ विधाताही. शस्त्रविद्ये माझी होती पारंगत, जे का मूर्तिमंत मंत्रविद्या. सर्व अस्त्रे झाली जेथोनिया रूढ, वीर जे अजोड जगा माझी. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण, सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी. पतिव्रतेचा तो पतिपायी भाव, तैसे मी सर्वस्व वीरासी ह्या. आपुले जीवित लेखिती थोकडे, जे का कार्यापुढे आमुचिया. ऐसे स्वामी भक्त निस्सीम उत्तम, युद्धकला मर्म जाणती जे. कलेसी कीर्तीसी होती जे जीवन, जन्मला जेथून क्षात्रधर्म. सर्वांगे संपूर्ण ऐसे असंख्यात, आमुच्या सैन्यात वीर येथे. सर्व ही क्षत्रिया माझी जो वरिष्ठ, जगी योद्धा श्रेष्ठ भीष्माचार्य. तया लागी मुख्य सेनापती केले, अधिकार दिले सर्व ही ते. आपुल्या सामर्थ्ये आवरोनी सेना, उभारी हा नाना दुर्ग जैसे. ह्याज पुढे काय त्रैलोक्याचा पाड, मज हे उघड दिसे येथे. समुद्र तो पाहे आधीची दुस्तर, वडवाग्नी भर देई त्यासी. किंवा काळाग्नी ते मिळे महावात, तैसा गंगासुत सेनापती. ऐशा ह्या सैन्याशी झुंजवेल कोणा, पांडवांची सेना दिसे थोडी. आडदांड भीम पहा सेनानाथ, बोलोनी हे स्वस्थ राहिला तो. सर्व सेनापती आपुले पाहोन, पुन्हा दुर्योधन काय बोले. म्हणे झुंजावया सिद्ध व्हा सकळ, आपुलाले दळ सज्ज करा. ज्यांच्यापाशी ज्या ज्या होती अक्षौहिणी, त्या त्या येथे रणी विभागाव्या. वरी अधिकारी जो जो महारथी, तेणे तयाप्रती आवरोनी. रहावे सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत, जाणोनी तो श्रेष्ठ सर्वा माझी. मग पुन्हा ऐसे बोले द्रोणापासी, संरक्षावे ह्यासी तुम्ही आता. सर्व भावे ह्याते माझ्या ठाई माना, सैन्या साचपणा ह्याच्या योगे. ऐकून हे बोल भीष्म संतोषला, मग तेणे केला सिंहनाद. दोन्ही दळा माझी नाद तो अद्भुत, मावेना नभात प्रतिध्वनी. त्याची प्रतिध्वनी सवे वीरश्रीने, वाजविला तेणे दिव्य शंख. मिळता ते दोन्ही नाद तिये काळी, बधिरता आली त्रैलोक्यासी. वाटे तुटोनिया आकाशाचा प्रांत, जणू धडाडत आला खाली. शोभे चराचर कापावया लागे, उसळले वेगे महासिंधू. झाला महाघोष तयाच्या गजरे, पर्वत कंदरे दणाणली. श्रीराम. श्रीराम. झाला महाघोष तयाच्या गजरे, पर्वत कंदरे दणाणली. तोची रणवाद्ये रणात उदंड, गर्जता प्रचंड घोष झाला. महाभयानक कर्णकटुध्वनी, ऐकोनी तो रणी एकाएकी. योद्धे धीट धीट त्यासीही केवळ, वाटे अंतकाळ ओढवला. भेरी डंके ढोल शंख झांजा करणे, घोर ओरडणे योद्ध्यांचेही. थोपटीती बाहू कोणी आवेशून, कोणी चवताळून देती हाका. झाले अनावर हत्ती मदोन्मत्त, काय सांगू मात भेकडांची. होते ढिले जे का गेले ते उडून, कसपटा समान क्षणार्धात. तेथे उभा राहू शकेना कृतांत, झाला भयभीत महाघोषे. उभेपणी प्राण गेले कित्येकांचे, पावले धीराचे तेही कंप. धैर्यवंतांचीही बसे दातखिळ, जाहला व्याकुळ ब्रह्मा तोही. देखोनी आकांत देवही स्वर्गात, बोलती कल्पांत आला आजी. ऐके राया आता काय झाली मात, तेथे त्या सैन्यात पांडवांच्या. महातेजाचे का असे जे भांडार, मूर्तिमंत सार विजयाचे.
गरुडा सारिखे वेगवंत चार, जोडिले साचार वारू जाते. ऐसा रथ श्रेष्ठ दिसे शोभिवंत, दिव्य पंखयुक्त मेरू जैसा. ज्याच्या तेजे दिशा कोंदाटल्या दाही, स्वये घोडे वाही पार्थाचे जो. देव तो श्रीहरी ज्या रथी सारथी, वानो गुण किती त्या रथाचे त्या. ध्वजस्तंभी साक्षात शिव अवतार, मारुती साचार बैसलासे. देखा विलक्षण कैसे भक्त प्रेम, सारथ्याचे काम देव करी. आपुला सेवक घालोनिया पाठी, पुढे जगजेठी उभा राहे. तेणे कृष्णनाथे लीलेने आपुला, शंख तो फुंकिला पांचजन्य. सूर्योदयी जैसा नक्षत्रांचा लोप, होय आपोआप नभा माझी. तैसा कौरवांच्या दळी सभोवार, वाद्यांचा गजर चालिला जो. कळेना तो कोठे लोपला सत्वर, तेणे घनघोर महाघोषे. मग पार्थे तेथ शंख देवदत्त, वाजविता होत महानाद. दोन्हीही ते ध्वनी मिळता अद्भुत, ब्रह्मांड शतकूट होऊ पाहे. तोची महाकाळा सारिखा क्षोभून, उठे भीमसेन आवेशाने. पौंड्र महाशंख फुंकिला तयाने, जैसा का दणाणे काळ मेघ. मग धर्मराज वाजविता होय, अनंत विजय शंखथोर. नकुळे सुघोष तो मणी पुष्पक, वाजविला शंख सहदेवे. प्रचंड गंभीर ऐकोनी तो ध्वनी, गेला घाबरोनी काळ तोही. पांडवांच्या दळी भूपती अनेक, द्रौपदेयादिक आणिक जे. महाबाहू काश्य द्रुपद तो तेथ, अर्जुनाचा सुत अभिमन्यू. सात्यकी अजिंक्य शिखंडी विराट, तैसा नृपनाथ धृष्टद्युम्न. ऐसे थोर वीर सैनिक प्रमुख, त्यांनी नाना शंख वाजविले. प्रचंड तो घोष दणाणता तेथ, बैसला आघात एकाएकी. तेणे शेषकुर्म दचकोनी जाती, सोडाया पाहती भूभाराते. मेरू मंदाराचा जाऊ पाहे झोक, घोषे तिन्ही लोक हादरता. भिडे कैलासाते सागराचे जळ, वेगे महितळ ढळू पाहे. वाटे आकाशाते बैसोनी हिसडा, होऊ पाहे सडा नक्षत्रांचा. सत्यलोकी झाली एकची आरोळी, पहा गेली गेली सृष्टी आज. आता सारे देव झाले निराधार, उठे हाहाकार तिन्ही लोकी. असोनी दिवस लुप्त झाला भानू, वाटे आला जणू प्रळयांत. आदिपुरुषही होवोनी विस्मित, म्हणे न हो अंत ब्रह्मांडाचा. म्हणून या विश्व सावरले तेथ, लोपोनी अद्भुत आवेश तो. एरवी युगांत होता ओढवला, जेव्हा घोष केला कृष्णादिकी. महाशंखांचा तो ओसरला नाद, परी पडसात ठेला त्याचा. तेणे पडसादे झाली दाणादाण, सैनिकांची जाण कौरवांच्या. महावनी जैसा हत्तींचा समूह, विदारितो सिंह लीला मात्रे. तैसाची तो तेथे गेला प्रतिध्वनी, हृदये भेदोनी कौरवांची. घोर प्रतिध्वनी ऐकोनी तो कोणी, गेले उभेपणी गळोनिया. म्हणोनिया देती एकमेका साद, व्हारे व्हा सावध बोलती ते. प्रतिष्ठा संपन्न बळी जे सुधीर, महारथी वीर होते तेथे. आवरोनी त्यांनी सैन्य आपुलाले, पुन्हा सज्ज केले झुंजावया. उठावले तेव्हा दुण्या आवेशाने, क्षुब्ध झाले तेणे लोकत्रय. बाणांचा वर्षाव करीती ते वीर, जैसे जलधर प्रलयांती. देखोनिया तेथे अखंड ती वृष्टी, तोष झाला चित्ती अर्जुनाच्या. मग जो सावेश करी निरीक्षण, देखे कुरुजन आघवाची. झुंजावया सिद्ध पाहोनिया तेथे, सज्ज केले पार्थे चापबाण. लीलेने ते तैसे घेवोनिया हाती, मग कृष्णाप्रती काय बोले.
म्हणे सर्वातून कोणाशी झुंजावे, लागे हे पहावे म्हणून या. दोन्ही सैन्या माझी नेवोनी त्वरित, देवा माझा रथ उभा करी. जोवरी हे सर्व वीर धीट धीट, क्षणभर नीट न्याहाळीन. बहु उतावीळ दुष्ट हे कौरव, झुंजायाची हाव बाळगिती. नाही रणी धैर्य नाही पराक्रम, आवडे संग्राम परी ह्याते. राया लागी ऐसा सांगोनी वृत्तांत, संजय तो तेथ काय बोले. म्हणे राया ऐके ऐशा परी पार्थे, सांगता श्रीकांते काय केले. चालविला रथ हाकवोनी वाजी, दोन्ही सैन्या माझी उभा केला. वाजी म्हणजे घोडे. भीष्म द्रोणादिक जेथे आप्तजन, आणि भूपगण पुढे उभा. थांबवोनी रथ तेथे धनुर्धर, पाहे दळभार उत्कंठेने. मग म्हणे देवा येथे पाहे पाहे, गोत्र गुरु नाहे सकळही. ऐकोनी हे बोल कृष्णदेवराय, पावोनी विस्मय क्षणभरी. मनी म्हणे येथे पार्थ धनुर्धारी, ऐसे काय करी कोण जाणे. परी काहीतरी दिसे विलक्षण, सहजे लक्षून भवितव्य. कृष्ण तो सर्वज्ञ प्रभू हृदयस्थ, उगार आहे स्वस्थ तिये काळी. तोची पार्थे तेथे देखिले सकळ, गुरुबंधू मातुल आजे काके. आप्त इष्ट मित्र देखिले कुमार, सर्व परिवार आपुलाची. मुले नातू सखे आणिक सोयरे, देखिले सासरे स्नेहीजन. संरक्षिले होते जया विपत्तीत, किंवा उपकृत केले जासी. असो ऐसे सर्व वडील धाकुले, तेथे सज्ज झाले झुंजावया. दोही दळी ऐसे आपुलेची गोत, देखोनिया तेथ तिये वेळी. पार्थाची या मनी झाली गजबज, करुणा सहज उपजली. तेणे अपमाने देखा वीरवृत्ती, गेली तया प्रती सोडोन या. कुलीन सुरूप सद्गुणी ललना, तेजे साहतीना सवती ते. रंगला नूतनी जैसा कामीजन, जाय विसरोन निजपत्नी. न पाहे योग्यता घेता तिचा छंद, होय मतिमंद वेडावला. तपोबळे किंवा प्राप्त होता रिद्धी, भ्रंशोनिया बुद्धी तापसाची. मग तया तैसी नाठवे विरक्ती, तैसी झाली स्थिती अर्जुनाची. तयाचे हृदय कारुण्य ग्रासिले, म्हणोनी लोपले पौरुषते. मांत्रिकासी जैसे झपाटी ते भूत, जरी चुकी होत मंत्रोच्चारी. तैसा महामोहे ग्रासिला तो वीर, म्हणोनिया धीर गेला त्याचा. देखा चंद्रकला स्पर्शता क्षणात, आणि मणिचंद्रकांत द्रवे जैसा. तैसे अतिस्नेहे द्रवता हृदय, खिन्न धनंजय काय बोले. म्हणे ऐके देवा पाहिला मेळावा, दिसे हा आघवा गोत्रवर्ग. कराया संग्राम सर्व हे उद्युक्त, परी ते उचित नव्हे आम्हा. काय नेणो कैसे गेले अवसान, माझे मज भान नुरे आता. ह्यासवे लढावे नको हा विचार, मनबुद्धी स्थिर ठाई नोहे. देखे देही कंप जिव्हा झाली जड, तोंडासी कोरड पडे माझ्या. थरारे सर्वांग जणू घेई पेट, विकलता येत गात्रा लागी. पाहे ढिला होता गांडीवाचा हात, ठरे ना ते तेथ पडे खाली. कळे ना ते केव्हा गळोनिया गेले, हृदय व्यापिले मोहे ऐसे. होते वज्राहून विशेषे दारुण, दुर्धर कठीण पार्थचित्त. परी तयाहून माया दुर्निवार, देखा कैसे थोर नवलहे. जेणे युद्धा माझी शंकरासी हार, आणिली साचार तो हा वीर. निवात कवच दैत्य केले ठार, क्षणी तो जर्जर झाला मोहे. भलतैसे काष्ठ शुष्क कठीणांग, भेदितसे भृंग लिलेनेची. परी कोंडे जेव्हा कोवळ्या कळीत, गुंतोनिया तीत पडे जैसा. म्हणे चिरू कैसी पद्माची पाकळी, तेथे देई बळी प्राणाचाही. तैसा स्नेहबंध अति हळूवार, म्हणोनी साचार तोडवेना.
आदिपुरुषाची अगम्य ही माया नये आकळाया ब्रह्म्यातेही. त्याची माया योगे भुले धनंजय रायासी संजय सांगतसे. ऐके राजा रणे ऐसा तो अर्जुन देखोनी स्वजन सकळही. युद्धाचा आवेश विसरला तेथ कैसे नेणो चित्त पाझरले. मग म्हणे कृष्णा नये राहू येथे ऐसे मनी येते वारंवार. सकळ स्वजन मारावे हे ठार मज हा विचार साहवेना. मन माझे फार होतसे व्याकुळ सुटे आता तोल वाचेचाही. कौरवांचा वध जरी वाटे चांग न मारू का सांग धर्माधिका. आम्ही आप्तजन सर्वही निभ्रांत एकची ना गोत एकमेका. म्हणून या देवा जळो जळो झुंज माने ना हे मज काही केल्या. महापातकाचा कागा व्हावे धनी दिसे मज हानी सर्वस्वाची. ऐसे वाटे आता टाळिली लढाई तरी आशा काही कल्याणाची. देखोनी हे मज नको नको जय राज्य तरी काय कशासाठी. वधोनी हे सर्व भोगावे जे भोग लागो तया आग पार्थ बोले. ऐशा भोगाभावी कैसी ही आपदा येवो ती गोविंदा साहवेल. पुढे उभे कोण गुरु भीष्म द्रोण सुखे वेचू प्राण ह्यांच्यासाठी. वधोनिया ह्याते घ्यावे राज्य सुख स्वप्नातही देख इच्छू नाहे. कागा जन्मा यावे जगावे किमर्थ जरी चिंतू घात वडिलांचा. कुळी ह्याचीसाठी इच्छिती का पुत्र की तये स्वगोत्र निर्दाळावे. मनी तरी काहा आणावा विचार का व्हावे कठोर वज्रा ऐसे. घडे तरी घडो ह्यांचे काही हित वागणे उचित हेची आम्हा. जे जे काही आम्ही संपादावे येथे उपभोगावे ते सर्वांनीच. जरी ह्यांच्या काजी वेचले जीवित तरी त्यात हित सर्वथैव. दिगंतींचे राजे जिंकोनी सकळ तोषवावे कुळ आपुले जे. परी कर्मगती कैसी विपरीत तेची आले येथ झुंजावया. स्त्रिया मुले सर्व सांडोनी भांडार शस्त्राग्री जिव्हार ठेवोनिया. पाहे झाले सज्ज लढावया आज ऐसे हे गोत्रज आमुचेची. देवा तूची सांग ह्यासी कैसे मारू कोणावरी धरू शस्त्र आता. आपुला आपण करावा का घात असे हे उचित काय आम्हा. लढावया आले जाणसी ना कोण देखे भीष्म द्रोण पलीकडे. आम्हावरी ज्यांचे थोर उपकार कैसे करू ठार तया लागी. सासरे मेहुणे आणि हे मातुल बांधव सकल आमुचेची. पुत्र नातू आप्त सोयरे समस्त संबंध निकट एकमेका. करू वध ह्यांचा ऐसे बोले वाचा तरीही तयाचा दोष लागे. ह्याही वरी हे तो हवे ते करोत आताची मारोत आम्हा लागी. परी आम्ही ह्यांचा कदापि निपात न चिंतावा येथ मनानेही. त्रिलोकींचे राज्य सर्व झाले प्राप्त तरी अनुचित नाचरे हे. मनी कोणाच्याही नुरेल आदर जरी ऐसे घोर कृत्य केले. तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी जरी आम्ही यासी घात चिंतू. श्रीराम. गोत्रजांचा घात घडेल हातून तरी मी ठरेन पापराशी. महापुण्ये घेसी आमुचा कैवार तो तू आम्हा दूर होशील की. कुलाचा संहार होताची अशेष जडतील दोष आम्हा लागी. तिये वेळी मग तुझ देवराया आम्ही कोणे ठाया शोधावे गा. उपवनी अग्नी देखोनी प्रबळ क्षणना कोकिळ राहे तेथे. कर्दमे भरले देखे सरोवर तरी ते चकोर त्यजी ते जेवी. तयापरी माते सोडीशील देवा पुण्याचा ओलावा संपताची. घालोनिया माते मायेची भुरळ दूर तू जाशील ठकवोनी. नाना परी वाटे सदोष हे कर्म ना करी संग्राम ह्यांच्या संगे. आम्हा लागी तुझा
होताची वियोग काय उरे मग सांगे कृष्णा. कौरवांचा घात करावा भोगार्थ घडे नाही मात पार्थ म्हणे. जरी अभिमाने होवोनी उन्मत्त ठाकले युद्धार्थ कौरव हे. तरी लागे आम्हा पहावे स्वहित ऐसे माझे मत भगवंता. वधावे हे कैसे आपुले आपतेष्ट घ्यावे कालकूट जाणताची. अहो मार्गी ठाके सिंह अकस्मात चुकविता हित नोहे काय. असता प्रकाश सांडोनिया दूर सेविता अंधार काय लाभ. भडकला अग्नी देखोनी समोर नाही झालो दूर तेथोनिया. तरी आपणा ते जैसा तो घेरून टाकील जाळून क्षणा माझी. तैसे महादोष येथे मूर्तिमंत आदळू पाहात अंगावरी. जाणोनिका व्हावे युद्धासी प्रवृत्त कृष्णाप्रती पार्थ ऐसे बोले. म्हणे देवा आता ऐकावी सर्वथा महाभीषणता पापाची ह्या. काष्ठावरी होता काष्ठाचे घर्षण उपजे त्यातून अग्निजोगा. होता तो प्रदीप्त जैसे काष्ठ जात जाळोने टाकीत समस्तही. तैसा गोत्री वध होता परस्पर तेणे दोषे घोर कुलक्षय. होता कुलक्षय लोपे कुलधर्म संचरे अधर्म कुळा माझी. मग सारासार राहेना विचार कळेना साचार योग्यायोग्य. कर्तव्या कर्तव्य ओळखेना काही ऐसी दशा होई पापे येणे. मालवोनी दीप चालता अंधारी उजू मार्ग तरी लागे ठेच. कुलक्षयी तैसा आद्य धर्म सरे एकलेची उरे पाप मात्र. मग तेथे मन राहेना स्वाधीन दशेंद्रिय गण स्वैर वागे. हीन पुरुषाशी घडोनी संगती तेणे बिघडती कुलस्त्रिया. ऐसे वर्णावर्ण जाता मिसळून लोपती संपूर्ण ज्ञाती धर्म. चव्हाट्यावरील भक्षावया अन्न कावळे धावोन येती जैसे. तैसी महापापे संचरती कुळी लोपे जिये वेळी कुलधर्म. तया कुलघ्नांच्या सवे त्या कुळास सर्वा घडे वास नरकीच. वंशातील प्रजा पावे अधोगती पूर्वज भ्रष्टती स्वर्गातील. लोपताती कर्मे नित्य नैमित्तिक अर्पी तिळोदक कोणाकोण. कोठोनी तयासी मग स्वर्गवास सवे नरकास तेही जाती. जरी सर्पे केला नखाग्राते दंश वेगे चढे विष सर्वांगाते. तैसे सत्य लोका पासोनी सत्वर सर्वही पितर भ्रष्ट होती. ऐके देवा आता आणिकही एक भीषण पातक घडे येथे. की ह्या कुलघ्नांची घडता संगती तेणे लोकरीती नाश पावे. गृही एकाएकी उफाळला अग्नी टाकीतो जाळोनी आणि कासी. तैसा कुलघ्नांचा जया सहवास तयांचाही नाश होय तेणे. नाना दोषे व्याप्त होताची ते कुळ दारुण केवळ नरक भोगी. मग कल्पांतीही सुटेना त्यातून एवढे पतन कुलक्षयी. नाना परी आम्ही आलो हे ऐकत उपजेना खंत अजूनही. सांगे देवा आता येथे कैसे मन करावे कठीण वज्रा ऐसे. जया लागी राज्य सुख अपेक्षावे ते तरी स्वभावे नाशिवंत. देवा जाणताही ऐसे महादोष आम्ही का निशेष त्यजावेना. येथे हे सकळ आपुले वडील वधाया केवळ पाहिले जे. हेची काय थोडे घडले पातक आता निरर्थक जगावे का. होवोनी निशस्त्र सुखे ह्यांचे बाण करावे सहन हेची बरे. ऐशा परी मृत्यू आला तरी चांग परी नको संग पापाचा ह्या. मग बोले पार्थ देखोनी स्वकुळ राज्य ते केवळ नरक भोग. ऐके राया रणी बोलिला जे पार्थ तेची तुझ येथ सांगितले. मग तो अर्जुन खिन्न झाला फार आला गहिवर आवरेना. रथातुनी तेव्हा उतरोनी खाली दुःखे अश्रू गाळी ढळढळा. जैसा राजपुत्र होता पदच्युत
कोणी ना ठेवीत मान त्याचा, नातरी राहुने टाकिता ग्रासून, दिसे प्रभाहीन भानू जैसा. किंवा सिद्धी लागी भुलोनी तापसी, कामनेच्या फासी दीन होय. तैसा दुःख भारे जाहला जर्जर, रणांगणी वीर धनंजय. मग धनुर्बाण ठेवोनी परते, बैसोनिया तेथे अश्रू ढाळी. ऐशा परी रणी घडले जे काय, रायासी संजय तेची सांगे. खिन्न अर्जुनासी आता कृष्णनाथ, कैसा परमार्थ निरूपिल. तीच कथा पुढे ऐका अभिनव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी प्रथमोध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.